रिव्ह्यू प्रत्येक डावामध्ये प्रत्येक संघाकडे एक आहे, जो तुम्ही रनआउट आणि वेस्ट नो बॉल यासाठी रिव्ह्यू घेऊ शकता. अंपायरला कोणताही डिसिजन कधीही वाटला की मला टीव्ही अंपायरची मदत घ्यायची आहे ते घेऊ शकतात. ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. मग तो वाईटसाठी देखील अंपायर घेऊ शकतील. कोणत्याही गोष्टीसाठी जर त्यांना मदत लागली टीव्ही अंपायरची तर ते घेऊ शकत आहेत. हे सगळ्यांनी नोंद घ्या. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचेच आहेत. अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे तुम्हाला पॅनल्टी बसेल. ती अशी असेल की जे 5 फिल्डर तुम्ही 30 या सर्कलच्या बाहेर ठेवता त्यामधले तुम्हाला 4च ठेवावे लागतील जर तुम्ही विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं टाकत नाहीत तर. बॉल कधी हरवला, फुटला, भिजला तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल. ही देखील महत्त्वपूर्ण सूचना. आणि स्कोर लेवल झाल्यानंतर जो आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा नियम आहे, प्रथमतः विकेट आम्ही बघू, त्यानंतर टॉस. सुंदर ग्राफिक्स सध्या तरी तुम्ही स्क्रीनवरती पाहता. एका बाजूला सान्वी 11 बंटीजी पाटील गोडगाव यांनी पुरस्कृत केलेला पडले, हर्षल पाटील कॅप्टन आहेत. आणि दुसऱ्या बाजूला रितेश भोईर, गुरुदत्त चिरादेव क्रिकेट क्लब सागावचे कॅप्टन आहेत. दोघांच्या जर्सी फार अट्रॅक्टिव्ह आहेत, खास करून सागाव. आणि पडले आणि सागावमध्ये पहिल्या मॅचचा टॉस देखील कंप्लीट झालाय. जो टॉस लागलाय तो सागावच्या बाजूने, फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने सान्वी 11 पडलेगावचे ओपनिंग पेअर आले मैदानाचा. रोहन मात्रेच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळतोय तो निशांत कुंभार. चला आता वेळ जास्त घेऊ नका. दोन्ही संघांना सूचना आहेत. मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. नाई गावदेवी चषक 2025 गेसरच्या या पर्वाला, या क्रीडा स्पर्धेची आपण सुरुवात करत आहोत. टॉस लागला सागावच्या बाजूने, फिल्डिंगचा त्यांनी डिसिजन घेतला. ओपनिंग पेअर मैदानात साथ आले. रोहन मात्रेच्या सोबतीला निशांत कुंभार. 5 ओव्हरची मॅच, 4 बॉलर्सला यूज करणं अनिवार्य आहे. पहिला एंड गेसरगाव एंडच आहे बॉलरचा. वेदांत बॉलिंग मार्कवरती रेडी आहे, जो स्ट्रायकर बॉलर आहे. सध्याच्या घडीला जबरदस्त गोलंदाजी. आणि या दोन्ही टीम्स 2 ते 3 सिनियर प्लेअर, त्या व्यतिरिक्त यंगस्टर सागावमध्येही पडलेमध्ये. आणि हा पहिला सामना एकाच कॅलिबरच्या दोन्ही टीम आहेत, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की शेवटपर्यंत रंगेल हीच अपेक्षा करूयात. कोणत्याही स्पर्धेमध्ये जेव्हा मॅचेसला सुरुवात होते, प्रेक्षकांना हीच अपेक्षा असते. जर ते एखाद्या टीमला चीअर करत असतील, सपोर्ट करत असतील, तर त्यांना असं वाटतं की हा सामना आपल्या संघाने जिंकावा. पण जे क्रिकेटचे रसिक असतात
ते कोणत्याही संघाचे समर्थक नसून त्यांना फक्त असं वाटतं की प्रत्येक सामना शेवटपर्यंत जावा आणि क्रिकेटचा परमोच्च आनंद आम्हाला घेता यावा. पाहूया त्या सामन्यामध्ये काय घडणार आहे, कशा पद्धतीने धावा पहिल्या डावामध्ये पडले बनवतोय सानवी 11 बंटीजी पाटील घोडगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो तो चेरादेव सागाव. या दोन संघांदरम्यानची लढत. निशांत या सामन्यामध्ये निशांतला प्रमोट करण्यात आलेलं आहे. रोहन तर आपण मागच्या काही पर्वांमध्ये जरूर त्याला बघितलंय ओपन करत असताना, पण निशांत कुंभार ट्रम्प कार्ड सारखा वापर की पाहूयात कशा पद्धतीनं या मॅच मध्ये त्याचा खेळ असेल. वेदांत सध्या वॉर्मअप तर करतोय, पण आता मी विनंती करेन की वेळ फक्त आपल्याकडे जास्त नाही. 12 संघ आज पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना देखील विनंती आहे. शिरढोण अ आणि बेतवडे ब मध्ये पुढचा सामना आहे, सो आपल्याला रिपोर्ट करायचं आहे. दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. वेदांत पाटील पहिल्या षटकामध्ये राईट हॅममध्ये विकेट बॉलिंग मार्कवरती शॉर्ट रनअपने मीडियम पेसर बऱ्याच वेळेला वेगाने बॉल टाकत असताना पाहायला मिळतो. कटरचा वापर करत असताना चांगला पाहायला मिळतो. पाहूयात स्पर्धेला होती सुरुवात. ठीक पहिला बॉल 10 वाजून 31 मिनिटांनी आणि पहिल्याच बॉलवरती फॉलिंग स्वीप आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार निशांतच्या बॅटमधून. बॅकफुटल्या वेळेला थांबला होता, कट करायचं होतं ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल. मागचा जो बॉल आपण बघितला शफल होऊन जागामधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, इथे आता ऑफ स्टंपचा बाहेर ठेवला आणि थेट बॉल अवधूतकडे जात असताना जे विकेट किपर आहेत. फुल अँड टॅकला स्वीप करायचं होतं, इथे कॉन्टॅक्ट व्यवस्थित नाही, बॉल शॉर्ट फाईन लेगने अडवलाय आणि येत असताना आपण पाहतोय ती एक धाव. एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. सुरुवात चांगली केली सानवी 11 पडल्याच्या निशांतने चौकार आलाय. देन आता रोहन स्ट्रायकिंग एंडला येतोय. धावत 5. विंटर सीझन, त्यामुळे सकाळच्या 11 जरी वाजले तरी तितकंसं ऊन आपल्याला पाहायला मिळत नाही. आउटसाइड एज पॉइंटला फिल्डर सॉफ्ट डिसमिसल, ड्राईव्ह करायचा होता मात्र हवेत बॉल आणि पॉइंटने चांगली कॅच पकडले. 5 ला पहिला धक्का सानवी 11 पडलेला. जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि माझ्या शंभूराजांचा पराक्रमांचा साक्षीदार हा महाराष्ट्र. नानोबा तुकोबांचा अभंगांचा, शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, डॉक्टर बाबासाहेबांच्या लेखणीचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे महाराष्ट्र. गावपाड्यातील संस्कृतीने संपन्न असलेला महाराष्ट्र. सह्याद्रीच्या निखल सौंदर्याने संबंध जगाला भुरळ पाडणारा महाराष्ट्र. अपील तर वेगाने आपण बघितली, बॉल जसा वेगाने आत येत होता पण हाईट फॅक्टर अंपायरला देखील पाहावं लागणार होतं. एज होती त्या अगोदर आणि एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले पुढे. मागचा बॉलचा ऍक्शन रिप्ले. येस, एज होती, पुल करायचं होतं, थोडासा लेट देखील झाला होता बॅटर. ऋतिक कुंभारला आपण मैदानात साथ पाहतोय, तो ऑफ स्ट्राईक आहे मात्र निशांत सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, टॉपेजने बॉल निघून गेलाय मागे. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावाफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्यात 10 धावा, 1 विकेट ज्यामध्ये सानवी 11 पडलेगावची पाहायला मिळाली. हा जो बॅटर आहे निशांत, 2 फॉलिंग स्वीपचा दुसऱ्यांदा त्याने प्रयत्न केला. यावेळी तितकासा कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता पण तरी एजने तो विकेट किपरच्या वरतून बॉल गेलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय.
जबरदस्त गाणं वाजलं. महाराष्ट्र माझा, शेतकऱ्याच्या कष्टाने समृद्धीची ओळख देणारा आपला महाराष्ट्र आहे. दिल्लीचा तख्ताला धडके भरून भगव्याचा स्वाभिमान जपणाऱ्या माझ्या जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र आहे. इतिहासाचा साक्षात्कार, क्षमतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार हा महाराष्ट्र आहे. तुमचा, आमचा आणि आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. कारण आजवर आपण बघितलं पिंट्या दादा की या संपूर्ण भारतामधून मुंबईमध्ये येऊन बरेच जण स्थायिक झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रांतांमधून, वेगवेगळ्या राज्यांमधून, वेगवेगळ्या देशांमधून देखील. आणि या महाराष्ट्रानं त्या सगळ्यांना सर्व काही दिलेलं आहे. रोजगारापासून आपण बघितलं तर घर दिलंय, जागा दिली आहे, वेळ दिलाय, पैसा दिलाय, माणसं दिलेले आहेत, नाव दिलेलं आहे. आणि त्यामुळे हा महाराष्ट्र मी म्हणेन तर भारताचा आधारच आहे. आणि या महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्या राजांनी स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण जगत आहोत ते जाणते राजे छत्रपती शिवराय. YMTC आपलं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन. आई गावदेवी चषक 2025 गेसर या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या मॅचच्या पहिल्या डावामध्ये पडले बॅटिंग करतोय सागावच्या अगेन्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 10 धावा, 1 विकेट पडली आहे. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स आपण देखील तयार आहे. वेळेचं बंधन आहे. बेतवडे बी आणि शिरढोण अ मध्ये पुढचा सामना. पुरुषोत्तम मात्रे सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळत आहेत. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे, पॉइंटला फिल्डर आहे, शॉर्ट थर्डला फिल्डर आहे, फाईन लेगला फिल्डर आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. लॉंग ऑनचा आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग, मिड ऑफ आत, एक्स्ट्रा कव्हर बाहेर. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळाले. विकेट किपर अवधूत कडून. विकेट किपर अगदी स्ट्रायकरच्या बॅटरच्या मागे उभा असतो, त्याला माहीत असतं गॅप कुठे दिसते, तिथे आपल्याला ती कव्हर करावी लागेल. आणि फिल्डिंग सेट करून सेकंड पॉवर प्लेचा पहिला बॉल पुरुषोत्तम. फुल लेंथ लाईन खराब आहे, दिशा दिली आणि बॉल डिफाईन लेगला. 4 धावांकरिता आलाय चौकार. त्याच आईच्या नावाने आपल्याला एक गाणं देखील पाहायला मिळालं आणि त्याच आईच्या नावाने ही स्पर्धा देखील आपण एन्जॉय करत आहोत. गेसर गावचं ग्रामदैवत. स्टेप आउट झाला, ड्राईव्ह केला बॉलला. जो स्टार्ट घेतला होता लॉंगॉनच्या फील्डने त्यालाही वाटलं की स्ट्रेट बॅटने खेळलेला बॉल कदाचित साईड स्क्रीन समोर येईल, पण बॉल बॅटचा आत लागला आणि तो वाईडिश लॉंगॉनकडे आला. लॉंगॉनचा फील्डर आपण जर बघितलं तर प्रतीक भुईर अगोदर डाव्या हाताला त्याने स्टार्ट घेतला होता. जो बॅटचा फ्लो होता, स्विंग होता, त्यामुळे पण त्याला जावं लागलं उजव्या हाताला. धावसंख्या आपण पाहतोय 2 धावांनी पुढे जात असताना 16वरती. पूल खेळलाय डीप मध्ये, मिड विकेटला स्क्वेअर लेगचा फील्डर थोडासा उशिराने चिन्मय थोडासा चाचपडत धावत होता. स्टार्ट त्याला भेटला नव्हता, पण बॉलला स्टार्ट भेटला आणि तो गेलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. चिन्मयला आपण बघितलं स्टार्ट म्हणजे त्याचा पाय थोडासा अडकला होता जेव्हा तो धावत होता, त्यामुळे तो बॉल पर्यंत पोहोचला नाही. हाफ चान्स जरूर होती, पण शेवटच्या क्षणाला बॉल थोडासा लांब होता त्याच्यापासून. 4 धावांनी धावसंख्या मात्र 20 वरती. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 चौकार आणि 10 धावा जमवल्यात ऋतिक कुंभारने. टॉप 8 चान्स यावेळेला विकेट किपर अवधूतला. चांगला झेल, 1 विकेट डाऊन. मात्रेचं कमबॅक, ऋतिकची विकेट. 20 ला दुसरा झटका सानवी 11 पडलेला. जबरदस्त गाणी येतात. मॉर्निंग सेशन आहे. बऱ्याच वेळेला असं देखील म्हटलं जातं की मुंबई कोणाचे, मुंबई आगरी कोणाचे. हे स्थानिक भूमिपुत्र आहेत. या दर्यासागराला देव मानून त्या दर्यासागरामधून मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करणारा कोळी समाज आणि याच दर्यासागराच्या बाजूला मिठाची शेती करणारा, मिठाचे आगार उभे करणारा आगरी
खरे मुंबईचे स्थायिक आहेत. संबंध महाराष्ट्राला 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्या बाजूला मोठ्या संख्येने आगरी कोळी बांधव तुम्हाला पाहायला मिळतील. हे वैभव आपल्या महाराष्ट्राचं की 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आपल्याला लाभला आहे आणि भारतीय नौदलाचे प्रमुख संस्थापक इंडियन नेव्हीचे ते आपले महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवराय देखील आहेत. आणि त्या मराठी साम्राज्याच्या आरमारामध्ये सर्वाधिक मोठा कोणाचा वाटा असेल तर तो आगरी कोळी समाजाचा होता. सिंधुदुर्ग बांधत असताना असेल आणि सबुंद या 750 किलोमीटर लांबीमध्ये जे काही किल्ले तुम्हाला पाहायला मिळतात. जंजिरा फक्त अजिंक्य राहिला, त्याला जिंकता आलं नाही. तोही जिंकला असता शंभूराजांनी, मात्र फितुरी झाली आणि त्यानंतर तिकडून त्यांना जावं लागलं. चौकाराला चांगला फटका ऑन साइडला टर्न करत असताना स्क्वेअर लेग मधून आल्याबरोबर 4 धावा. चला आणि मनीषच्या बॅटमधून चौकार आला. चौकारासोबत धावा फलकावरती 24 धावा आपण पाहतात. या ओव्हरमध्ये 3 चौकार आणि 14 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आणि बाकी आहे. 24 आल्यात आणि प्रोजेक्टेड स्कोर लगेचच दाखवत होता 66 धावा. हे महत्वपूर्ण कारण राहिले. मॉर्निंग सेशन आहे. मॉर्निंग सेशन मध्ये पहिल्या डावामध्ये आपण पाहतो खेळपट्टीची ओळख नसते आणि या स्पर्धेमधला पहिलाच सामना आहे. बॉल कशा पद्धतीने हरकत करतोय खेळपट्टीवरती, बॅटवरती कसा येतोय, वाऱ्याचा वेग तितकासा नाहीये, वारा शांत आहे. 24 धावा आहेत. शेवटचा बॉल पुरुषोत्तम मात्रे. बॅट आणि पायाच्या मधून मात्र बॉल विकेट किपर कडे आला. एक गोष्ट घडली होती की कॅप उडाली होती, ती जर स्टंप वरती पडली असती तर मात्र विकेट जाणार होती. सुदैवाने लेग स्टंपचा फार दूर ती कॅप पडलेली आहे. शेवटचा डॉट आलाय पुरुषोत्तम कडून. 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा, 2 विकेटचं नुकसान. सानवी 11 पडले गाव. पण मॅच 2 मिनिटं थांबवायचे तुम्हाला. हा ते त्यांना पाठवा ना लवकर बाहेर. हर्षल भाऊ, 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 विकेटचं नुकसान. 12ची सरासरी आपण पाहतोय आणि याच सरासरीने धावसंख्या पुढे जात राहिली. 60 धावा बनतील त्या ते मात्र शंका नाही. पण पडले हाच विचार करेल की जी सागावची बॅटिंग ऑर्डर आहे त्या बॅटिंग ऑर्डरच्या अगेन्स्ट आम्हाला 60 प्लस बनवायचं आहे. पाहूया तो प्रयत्न जरूर केला बॅटर्सने. विकेट जरी 2 पडले असले, रोहनकडून अपेक्षा होत्या त्याची विकेट लवकर पडली, शून्यावरती बाद झाला. त्या बरोबरीने आपण ऋतिक कुंभारला बघितलं, त्याच्याकडून आल्या 11 धावा. हे दोन्ही बॅटर मैदानात साथ आहेत. निशांत कुंभार 9 धावा त्याने बनवलेल्या आहेत. मनीष साळुंखेने 4 धावा चौकार त्यांनी ठोकलेला आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक बॅटरला पॅव्हेलियन मधून हेच सांगण्यात येते, बॉल जर टप्प्यात आला तर कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं. पॉवर प्ले मध्ये जे फॉलिंग स्वीपचे 2 फटके आले त्यामुळे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग ला आता तो प्रोटेक्शन आहे, फिल्डर सेट करण्यात आला. डीप स्क्वेअर लेग्स आपण पाहतोय लॉंग ऑन, थोडंसं वाईडिश. लेग स्टंपला बॉल, चान्स घेतल्या, फिल्डर उपस्थित, येतोय, चांगली कॅच सूरज कडून आणि विकेट येते. 24 ला तिसरा धक्का, सानवी 11 पडलेला.
बऱ्याच वेळेला आपला जो आवडता फटका असतो तो खेळण्याचा मोह बॅटर्सला आवडता येत नाही. जरी प्रोटेक्शन होतं तरी त्याने तोच फटका खेळला ज्या फटक्याने ऑलरेडी P1 मध्ये त्याला 2 चौकार दिले होते. पण यावेळेला फिल्डर सेट केला होता. तो बॉल पडण्याचा 2 ते 3 सेकंद अगोदर त्याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता. मात्र तरी अटेम्प्ट केला आणि तिकडे विकेट आली. 24ला तिसरा धक्का बसला. ओपनर निशांत मात्र पॅव्हलियनमध्ये परतला आणि नवीन बॅटर आता हर्षल पाटील. स्लॉग हिटर आहेत. लवकर यावं लागलं कारण विकेट 3 लवकर पडलेल्या आहेत आणि अवधूतला सध्या तरी आपण पाहतोय कॅप्टन रितेश सोबत काही चर्चा करतात. रितेश बरेच वर्ष सागावसाठी खेळलेला आहे. तो एक्सपिरियन्स हर्षल कसा खेळतो आणि तुला काय करायचं या सर्व गोष्टी बॉलर सोबत चर्चा करावी लागते. फिल्डिंग पोझिशन आता इथेच आहे. काऊ कॉर्नर, देन स्क्वेअर लेग, देन लॉंग लेग, बॅकवर्ड पॉइंट अँड लॉंग ऑफ, मिड ऑफ, शॉर्ट कव्हर, फाईन लेग थर्ड मॅन आतमध्ये. मात्रे फुल टॉस होता. टॉप एज आहे, चान्स आहे मिडॉनच्या फिल्डरला. सुरुवातीला असं वाटलं की अवधूत कॅच घेईल मात्र रितेश थोडे थांबले. बघितलं फॉलो थ्रो मध्ये अवधूत थांबलेला आहे आणि रितेशने कॉल दिलाय. नाराज आहे हर्षल. फुल टॉस होता, नाही धावा आल्या, विकेट चालली आहेत. 24ला 4. मागचा फटका निशांतचाही चांगला होता पण हा जो बॉल फुल टॉस होता. बॅट स्विंग जोराने मारण्याचा प्रयत्न केला. दात आवळले होते, होठ दाबले होते आणि त्यामुळे इथे जो फटका मात्र होता हर्षलचा तो व्यवस्थित मिडल करता आला नाही त्याला बॅटवरती. टॉप एजने रितेशने जबरदस्त कॅच पकडली. 24ला चौथी विकेट आली आहे. हॅट्रिक बॉल असेल अवधूत मात्रेचा. पाहूयात पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच डावामध्ये आपल्याला या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का. आदरणीय प्रकाश पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. गावदेवी चषक घेसर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हॅट्रिक बॉल दिनेश. ओ आत आला बॉल, चान्स. फ्लाय स्लिप मध्ये बॉल होता. थर्ड मॅन थोडासा मागे आणि येत असताना आपण पाहतो एक धाव. प्रेशर होतं. बॉल देखील आपण जर बघितला तर यावेळेला मागचे दोन्ही बॉल जे स्टंप लाईन आपण बघितलं यावेळेला ऑफस्टंपचा फार बाहेर ठेवला होता आणि बॉलला राऊंड द विकेटने येत असताना आत आणलं होतं. फार चांगला बॉल होता. कट करायचं होतं. बॉल बॅटच्या शोल्डरवरती जवळपास चढला होता आणि देन तिकडे फ्लाय स्लिपमधून बॉल थर्ड मॅनने कव्हर करेल. एक धाव, एका धावेने धावसंख्या 25. ही मॅच पहिलाच डाव बरंच काही सांगून देतोय. स्टार्ट चांगला भेटला पण विकेट 4 पडलेत आणि थर्ड ओव्हरमध्ये धावा फक्त पहिल्या 3 बॉलमध्ये एकच आलेले. ऑन साईडला फिरून मारण्याचा प्रयत्न होता मात्र नाही जमलं बॅटरला. पडल्याबरोबर बॉल बाहेर निघत असताना राऊंड विकेटने अवधूत क्रीजच्या कोपऱ्याचा वापर. हा बॉल मिडल स्टंपला पडला आणि ऑफ स्टंपचा किती बाहेर निघालाय पा. मोठा टर्न. धावा 25ला थांबल्यात. बॉल बाकी आहेत 2. वन्स अगेन खेचून मारण्याचाच प्रयत्न होता अगेन्स्ट द स्पिन मात्र इथे नाही जमलं. ऑफ स्टंपचा बाहेर हलका उभा होता. देन आणि बाहेर निघाला अक्रॉस द बॅट. चेंडूवरची नजर हटली आहे. बॅटर जो आपल्याला पाहायला मिळतोय पनिश साळुंके आणि हे षटक पूर्णपणे कमबॅक करणार आहे. मागच्या 2 ओव्हरमध्ये 12ची सरासरी होती. पॉवर प्लेमध्ये 24 होत्या. देन इथे या षटकामध्ये सुरुवातीला 2 विकेट, एकच जावाले पहिल्या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल अवधूत मात्रे. रेंज मध्ये दिलाय. समोर ओव्हर पिच पडला आणि आता बॉल पडतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. मात्रेच्या अगेन्स्ट देखील षटकाराला मनीषच्या बॅटमधून 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा, 4 विकेटचं नुकसान. 97 पडले.
ड्रिंक्स ब्रेक जरूर मैदानाचा आहे, पण आज पहिल्या मॅचमध्ये पडले आणि सागावला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच शिरडोन अ आणि बेतवडे ब मध्ये. थर्ड मॅच काठी विरुद्ध माथाडी. फोर्थ मॅच नावाई विरुद्ध पिसोली. फिफ्थ मॅच कौसाच्या अगेन्स्ट उसरगरे आणि सिक्स्थ मॅच मध्ये निळजे संघाच्या अगेन्स्ट देवीचा पाडा आहे. योग्य त्या वेळेवरती प्रत्येक संघाने उपस्थित राहा. महत्त्वपूर्ण सूचना, नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी बेतवडे बी आणि शिरडोन आपण तयार राहा. अंपायर आहेत ना? शिरडोन अ आणि बेतवडे बी. बेतवडे ब पुढचा सामना. शिरडोन अ आणि बेतवडे पण अ. ओके, तानाजी पाटील देखील आलेले, त्यामुळे बेतवडे ए टीम इन ऍक्शन आहे आणि त्यासोबत मराठी भाषेतील नामवंत समालोचकांच्या यादीमधील अव्वल दर्जाचं नाव, ज्यांचा आवाज आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये ऐकला मराठी भाषेमधून, ज्यांचा आवाज आपण प्रो कबड्डी मध्ये ऐकला मराठी भाषेमधून, आणि ज्यांचा आवाज आपण प्रो गोविंदा मध्ये ऐकला मराठी म्हणून सुस्वागतम. तीन षटकांचा खेळ संपला. 31 धावा, 4 विकेटचं नुकसान. चार धावांनी धावसंख्या मात्र 40 वरती पोहोचले. मनीष साळुंके 6 बॉल मध्ये 14 धावा आतापर्यंत आलात. चांगला खेळ केला जो स्टार्ट निशांतने दिला होता. सध्या तरी या मिडल ऑर्डर मध्ये मधल्या थर्ड फोर्थ ओव्हर मध्ये आक्रमण त्याने केले. फुल लेंथ बॉल बॉल आणि बॅटचा इथे मात्र फुल लेंथ बॉल होता, मात्र पडल्याबरोबर थेट विकेट किपर कडे गेलेला. डॉट बॉलने धावा थांबल्या 40 वरती. सूरज ओव्हर पिच ऑन साइडला वळवला. डीप स्क्वेअर लेग सेवा यात्रा बॉल सीमा पार षटकार. आक्रमण करतोय 20 वरती तो पोहोचला आणि त्याची टीम पोहोचली होती 46 वरती. शेवटचा एक बॉल आणि बाकी या षटकातील प्रत्येक ओव्हरमध्ये धावा आल्यात. फर्स्ट ओव्हरमध्ये 10, सेकंड मध्ये 14 आल्या. थर्ड ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल फक्त 7च 2 विकेट तेव्हा काढले होते अवधूतने. मात्र इथे आता आक्रमण केलंय पुन्हा सूरज भोईर वरती. 2 चौकार 1 षटकार सोबत आतापर्यंत 15. बॉल कधी रावला फुटला भिजला, तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल आणि अंपायर्सला सूचना आहेत की जास्त वेळ तुम्ही थांबू नका, नवीन बॉल देऊन मॅचला कंटिन्यू करा. शेवटचा बॉल या षटकातील. 8 बॉल 20 धावांची आतापर्यंत शॉर्ट बट एक्सप्लोसिव्ह स्फोटक इनिंग आहे. 20 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत.
2 षटकार 2 चौकार, त्या व्यतिरिक्त फक्त डॉट बॉल आलेत. 4 डॉट बॉल आपण इंडिव्हिज्युअल इनिंगमध्ये पाहतोय आतापर्यंत त्या मनीष साळुंखेच्या इनिंगमध्ये. 8 बॉल 20, 46ला 4 पडले. शेवटचा बॉल सूरज. कमी गती आत येत होता बॉल, टोला लागला, मिड विकेट. डीप मध्ये येतात फिल्डर, वेगाने डबलला चान्स घेतले मनीषने, थ्रो चांगला आहे मात्र पाहुयात बॅटर पोहोचलाय. अंपायरचा सिग्नल सध्या तरी कोणता नाही, म्हणजे बॅटर सेफ. धावा 2, षटक संपन्न 4, विकेट पडले 4 आणि बॅटिंग करत असताना सानवी 11 पडलेचा धाव फलक 48. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा, थ्रो येतोय स्टंप पासून काही इंचेस वर होता, उदूतने कव्हर केलाय आणि योग्य त्यावेळेला पॉपिंग क्रीज मध्ये बॅट आली आहे. 48ला 4 षटकांचा खेळ संपला. चार षटकांचा खेळ संपला. 48 धावा, 4 विकेटचं नुकसान. लास्ट ओव्हर बाकी आहे. अवधूत नाहीतर आता वेदांत लास्ट ओव्हर मध्ये आला. असं वाटलं की थर्ड ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग, 7च धावा, 2 विकेट ज्याने काढल्या होत्या. कॅप्टनकडे तो देखील पर्याय होता, पण वेदांतला त्यांनी चूज केले. ते आलेत लास्ट ओव्हर मध्ये. ऑफ स्टंपचा बाहेर आणि यावेळेला सिग्नल वाईड. कट तर करायचं होतं, थोडासा लेट झाला होता बॅटर. जो वेग आपण पहिल्याच बॉल मध्ये बघितला. वाईटने धावसंख्या 49. करंट 100 वाढलंय 12.25. बॅट स्विंग चांगला, असं वाटलं ओव्हर पिच पडलाय, पण तो ऑप्शनचा जास्त बाहेर पडला होता. बॅटर त्या टप्प्याकडे पाहत राहिलाय जेव्हा बॉल विकेट किपरकडे गेला. जसा शफल झाला वेदांतने फॉलो केलं होतं. फुल लेन बॉल इथे मिस टाइम आहे. लॉंग ऑनला चिन्मय पहिल्या बाउन्सवरती बॉलला कव्हर करतायत. धाव 1 आणि एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती पुढे 50. सांघिक अर्धशतक पडलेचं धाव फलकावरती 50. 4 विकेट, त्यामध्ये मनीष साळुंखेकडून अपेक्षा आहेत. शेवटचे जे 4 बॉल बाकी आहेत त्याच्याकडून अपेक्षा असेल की 60+ त्याने स्कोरला न्यावं. 12चं जेव्हा सरासरी असेल, दुसऱ्या बाजूने तगडी बॅटिंग ऑर्डर सागावकडे देखील आहे, त्यामुळे तुम्हाला इथे 55+ किमान पोहोचावं लागणार आहे. 50 तर लगावलाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मनीष साळुंखे सेट बॅटर आहे. 22 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. एक्स्ट्रा कव्हरचा आपण सध्या पाहतोय फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. लॉंग ऑफ आणि ऑन साईडला 4 आहेत. काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेगचा बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मनीष साळुंखे, वेग होता, त्या वेगाने मात्र इथे बीट केले पूर्णपणे. ऑप्शनचा बाहेरचा बॉल, जी अपेक्षा होती बॅटरला. बॅट वरतून फिरली, बॉल आत आला. बाउन्सी तितका नव्हता जो बॅटरला पाहिजे होता. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. शॉट कव्हरला राम, त्यांनी पकडले कॅच. 50ला 5. सानवी 11 पडले. विकेट आली. नवीन बॅटर मैदानात येईल. स्ट्रायकर बॉलर आहेत. जरी पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या असल्या तरी पुन्हा तो लास्ट ओव्हरमध्ये आला आणि स्लॉग ओव्हरमध्ये त्याने कम बॅक केलेलं आहे. या ओव्हरमध्ये व्हाईटची 1 धाव, 1 सिंगल आली, 2 डॉट बॉल, 1 विकेट त्याने काढले. शेवटचे 2 बॉल आणि बाकी आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, बेतवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा शिरढोण कर्णधार टॉससाठी आपण येऊन थांबा टॉस बॉक्समध्ये. चला, वेळ नाही जास्त, प्लीज
ऑलरेडी 25 मिनिट्स कंप्लीट झाले त्या डावाचे. भावेश खोलात होता बॉल, आउटसाइड एज घेऊन पॉईंटकडे. एक धाव. सिंगलने धावसंख्या मात्र आपण पाहतोय ती 51. धावसंख्या खुंटलेली आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला 2 ओव्हर्समध्ये 24 धावा होत्या, 12ची सरासरी. थर्ड ओव्हरमध्ये 7च आल्या. देन आपण बघितलं तेव्हा थर्ड ओव्हर 31 होत्या. फोर्थ ओव्हरमध्ये धावा आल्या 17 आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या त्या फक्त 3. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. धावा किती येतील पाहूयात. मोठ्या फटक्यासाठी बॅटर तर निश्चितपणे जाईल. वेदांतने या ओव्हरमध्ये 3च खर्च केल्यात. टार्गेट डिसायडर बॉल पुल केला. मिस टायमिंग जरूर इथे. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये फिल्डर आहेत प्रतीक. बॉल थोडासा वळला, मिसफील्ड झाली आहे. 2 धावा. ट्रिपलचा प्रयत्न भावेश करतायत, मात्र कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तुम्ही खेळताय म्हणजे विकेटला महत्व आहे. थांबलाय. 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या. डाव संपला पहिला, जो सानवे 11 पडलेगावचा होता. धावा बनलेल्या 53. 5 विकेट त्यामध्ये त्यांचे पडलेत. 54 धावा चेस कराव्या लागतील पहिल्या विजयासाठी. GCC घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये चेरादेव सागावला. टॉससाठी शिरडोन आणि बेतवडे. कर्णधारांना शेवटचा ऑफिशियल कॉल. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. मंचावरती आदरणीय चिंतामण शेठ भोईर आहेत आपल्यामध्ये. मी त्यांना विनंती करेन आपल्या शुभस्य टॉस करण्यात येईल. मॅच बिटवीन शिरडोन अँड बेतवडे. हेड टेल कॉल असेल बेतवडेचा कॅप्टन तानाजी यांचा. हेड इज द कॉल. टेल इट इज. सो टॉस शिरडोनचा कॅप्टनने जिंकलेला आहे. मान्यवरांचा आभार. पुन्हा आपण आसन सेवा VIP डाईस वरती. आस्तिक टॉस जिंकलाय, काय डिसिजन? पेंडिंग आहे. पेंडिंग बिकॉज बरेचसे खेळाडू आले नाही. 2 यंगस्टर आलेत आणि तिकडून सिग्नल आलेला पेंडिंग आहे. कशी वाटते ही स्पर्धा? मॉर्निंग सेशनमध्ये खेळायचं आहे आणि मागच्या काही स्पर्धांमध्ये शिरडोन संघ कसा खेळला आहे? परफॉर्मन्स एवढा छान नाही राहिला आणि या मॅचमध्ये प्रयत्न असेल मॅच जिंकण्याची आणि स्पर्धा खूप छान आहे, मजा खेळलं आहे. अजून तरी खेळाडू आले नाही, पण तुझ्या माहितीनुसार आज सगळे प्लेयर्स आहेत की काही ॲबसेंट आहेत? सिनियर प्लेयर्स नाही आहेत, सर्व यंगस्टर आहेत. आणि शुभेच्छा तुला मॅचसाठी. तानाजी दादा कॉल तुझा होता पण टॉस तर गमावला आहे. पेंडिंग आहे डिसिजन. टॉस तुझा असता तुला काय वाटतं, काय डिसिजन घेतला असता तू? फिल्डिंगच केली असती. कदाचित त्यांना सिग्नल दिलाय तू की आता ते देखील फिल्डिंग घेतील. जरूर तुला आता माहीत नाही काय करायचं, पण ही स्पर्धा, या स्पर्धेकडे कसं पाहतोयस? 48 संघ खेळतात. घेसरची स्पर्धा, आकाश भोईर यांची स्पर्धा. ही स्पर्धा मी प्रत्येक वर्षी खेळतो आणि खेळायला खूप मजा येते. प्रॅक्टिस झाली या सीझनमध्ये कशी? कारण तितकासा वेळ तुला देखील मिळत नाही मला माहिती आहे. तुझी प्रॅक्टिस कशी आहे? ऑल टीम, सगळ्या टीमने मागच्या काही स्पर्धांमध्ये कसा परफॉर्मन्स की पहिलीच मॅच आहे? 1-2 टूर्नामेंट खेळलो आहे, पण प्रॅक्टिसला आमच्याकडे मैदानच नाहीत. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मैदान नाही आहे हा फार मोठा प्रश्न आहे सध्याच्या घडीला. आणि सफरा मैदान जे कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधील ऐतिहासिक आणि वैभवशाली असं मैदान होतं, ते काळाच्या पडद्याआड जरूर आहे. कारण तिकडे आता बेतवडे असेल, आगासन असेल, माताडी असेल, या विभागातील ते एकमात्र मैदान होते. बऱ्याचशा स्पर्धा आपण त्या मैदानावरती एन्जॉय केलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच शिरडोन आणि बेतवडे 2 संघ खेळतील. शिरडोनने टॉस जिंकला, डिसिजन मात्र पेंडिंग आहे. वळ्यात या मॅचच्या दिशेने. इट्स अ टू कॉम्बॉक्स.
शिरडूनचे कॅप्टन आस्तिक यांना विनंती, आपण मंचाशी संपर्क साधा. सुस्वागतम, पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आय गावदेवी चषक 2025 घेसर. टार्गेट आपण पाहतोय सागाव समोर ठेवण्यात आलं ते सानवे 11 पडलेकडून 54 रन्स 54 धावांचं. बॉलिंग मार्कवरती भावेश मात्रेला आपण पाहतात. स्ट्रायकर बॉलर आहेत भावेश. हे जे बॉलिंग युनिट आहे हे देखील इंटरेस्टिंग आहे. भावेश, अक्षय, ज्यामध्ये त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल एक सायनामॅन आहे रोशन. पाहूयात कशा पद्धतीने या 54 धावा चेस करत असताना सागावची बॅटिंग ऑर्डर खेळते. सूरज भोईरच्या सोबतीला चिन्मय पाटील. दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑप्शनचा बाहेर कट केलाय, थांबला होता. वेग बाउन्स त्याचा वापर, कट केला आणि डीप थर्डला बॉल, सीमा पार, चौकार. या फटक्यामध्ये गोरख मांगरुळकर यांची देखील मला झलक दिसली. माझ्यासोबतच आहे कॉम्बॉक्समध्ये. ते देखील फार लेट खेळतात, जे कटचे फटके असतात. आणि उभं राहून बघितलं त्याने बॉल ऑप्शनचा बाहेर जागा होती. थर्डमॅनचा फिल्डर त्याचा बाजूने बॉलला काढलंय. 4 धावांनी धावसंख्येचं खातं उघडलंय. खोलात बॉल, यॉर्करचा प्रयत्न. ओ चिन्मय आता धोक्यात, जरूर विकेट. डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, यॉर्कर होता, अटेम्प्ट करायचा होता ऑन साइडला. खोलात होता बॉल, ऑन साइडला बॉल गेला. शॉट फाईन लेगने तिकडे कव्हर केला. थ्रो त्यांनी केला. स्ट्रायकिंग एंडला त्यांनी डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती, पण सूरज मात्र आपल्या क्रीजमध्ये उभा होता. दुसऱ्या बाजूने धाव घेण्याच्या प्रयत्नात क्रीज सोडली होती. चिन्मयने डायरेक्ट हिट झालं असतं तर मैदानी त्याला सोडावं लागलं असतं. दुसरा डॉट आलाय, कमबॅक तर केलाय. मागचा ऑप्शनचा बाहेरचा चौकार आला. देन यॉर्कर आला होता बरोबर. एज होती अन्यथा वाचले नसते. एज इथे शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत मनीष. चांगली बॅटिंग पहिल्या डावामध्ये त्याने केले. फिल्डिंग चांगली, स्टॉप चांगलं केलं बॉलला. चिन्मय इकडेही सुटला होता. सूरजने स्पष्टपणे नकार दिलाय. डॉट बॉल. थर्डमॅनला फर्स्ट अटेम्प्ट मध्येच डायरेक्ट हिट करायचं होतं, पण त्यांना बॉल गवसला नाही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. 4 धावा धावफलकावरती. काही चर्चा रोहन भावेश जरूर करतात, आणि जेव्हा जेव्हा फॉलो थ्रू मधून बॉलिंग मार्क वरती बॉलर येत असतो तो स्वतःशी देखील चर्चा करत असतो. मागचा बॉल मी असा टाकलाय, बॅटर काय करणार आहे आता, मला काय करायचं आहे. फुल लेंथ बॉल, यॉर्करचा प्रयत्न, लाईन मिस, आणि इथे लेग स्टंपचा बाहेर. अंपायरचा सिग्नल वाईड. वाईडने धावफलकावरती आपण पाहतोय त्या 5 धावा. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये लास्ट टू लास्ट सीझन बेस्ट बॉलर होता. 15 विकेट्सने होंडा ऍक्टिव्हा त्याने आपल्या नावावरती केली होती. भावेश मात्रे ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉल गॅप मधून निघाला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रेस लागले. बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. लाईन खराब होती. लेग स्टंपचा बाहेरचा बॉल. जरी व्यवस्थित मिडल झाला नाही तरी तो गॅप मध्ये गेला आणि तो थेट सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 ने धावा 9. P1 2 बॉल आणि बाकी. भावेश लॉफ्ट केला स्ट्रेट बॅटने. ओव्हर पिच पडला, बॅटचा चेहरा उघडला आणि बॉल साइड स्क्रीनच्या वरतून डाऊन द ग्राउंड, षटकार. खराब बॉल, मागचा लेग स्टंपचा बाहेर. इथे समोर दिला आणि समोर फुल फेस ऑफ बॅट, चेहरा उघडला आणि थेट बॉल. टायमिंग चांगलं होतं. ऍक्शन रिप्ले, भावेश मात्रेची बॉलिंग ऍक्शन. हाईट फॅक्टर तुम्हाला ॲज अ बॉलर बेनिफिट देतं, पण अशा पद्धतीने लेंथ लाईन जर चुकीची टाकाल तुम्ही तर फटके तुम्हालाही बसणार आहेत. बसलाय फटका डाऊन द ग्राउंड. काय कॅमेरावर काय, वा. MTC आतिश फराड आणि त्यासोबत नीरज फराड, साहिल फराड आणि त्यासोबत रोशन फराड जे
ऑपरेटर आहेत. रोशन आणि माझी भेट आता बऱ्याच दिवसानंतर होते. MTC जबरदस्त टेलिकास्ट आणि या स्पर्धेमध्ये दरवर्षी असतात. 15 धावा, शेवटचा बॉल. खेचून मारायचा होता, आतली कडा पायावरती लागला, डॉट आला. शेवटचा डॉट भावेशकडून. 3 डॉट आले, पण 3 उर्वरित जे होते ते सीमारेषेच्या बाहेर गेलेले आहेत. एक वाईट त्यामध्ये. 15 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 54ला चेस करत असताना चेरादेव सागाव. ऍक्शन रिप्ले आपण बघितलं. जोरकस बॅट फिरली होती, बट इथे इनर एज आणि बॉल डाव्या पायावरती आदळला. डॉट बॉल आला शेवटचा. खेळपट्टीच्या बाजूलाच होता, धाव घेण्याची चान्स नव्हती. 3 डॉट आले, पण पॉवर प्लेमध्ये आपण म्हणतो 3 बॉलवरती फटके आले. ॲव्हरेज स्कोर आहे. 15 धावा म्हणजे गोलंदाज तितकासाही मागणार नाही. लिमिटेड ओव्हरमध्ये तुम्ही खेळताय. 5 ओव्हरची मॅच आहे पॉवर प्लेमध्ये. आणि इव्हन लिमिटेड ओव्हरमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहतो बॉलर्सवरती आक्रमण केलंच जातं. 15 आल्यात, 24 बॉल 39. अजूनही समीकरण आहे. फर्स्ट ओव्हरमध्ये स्ट्राईक भेटली नाही, सेकंड पॉवर प्लेमध्ये भेटते. स्ट्रायकिंग एंडला चिन्मय पाटील. रोशन कुंभार. ऑन साईडला फिल्डिंग जर आपण बघितली, लॉंग ऑन सेट आणि मिड विकेट सेट आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ देखील. बॅटचा चेहरा उघडलाय, कव्हर्सला इथे सॉफ्ट डिसमिसल. अक्षयने टिपलेल्या झेलने डाव संपला चिन्मय पाटीलचा. 0वरती बाद. 15ला पहिला धक्का सागावला. पहिल्याच बॉलवरती रोशनने विकेट काढली आणि ती चिन्मय पाटीलची. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळणारा चिन्मय. कॉपीबुक स्टाईल फटके त्याच्या बॅटमधून आपण बऱ्याच वेळेला बघितलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेले आहेत. चिपकू प्लेअर होता. या मॅचमध्ये 0वरती बाद झाला. इम्पॉर्टंट विकेट आली रोशनकडून. या डावामधल्या पहिला ब्रेक थ्रू होता पडलेसाठी. धावा 15, विकेट पहिली. मैदानाचा हात आला प्रतीक भुईर. प्रमोट करण्यात आलं प्रतीकला. टॉप ऑर्डरमध्ये बरेचसे बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. पॅव्हलियनकडे जर देखील आपण बघितलं, मात्र वळत मैदानाच्या आतमध्ये. P2 सेकंड बॉल समोर होता. ऑन साईडला टर्न करण्यात आला बॉलला. मिड विकेट वरून फार वेगाने डबलला चान्स घेते. थ्रो चांगला असेल तर रनआउटची विकेट जाऊ शकते. बॅट हवेत आणि फलंदाज होतोय बाद. 16ला 2 सागाव. जबरदस्त थ्रो आला निशांत कडून आणि तो थेट विकेट किपर हर्षल जातात. ॲक्युरेट आला, त्याने विकेट गेलेले. बॅट हवेत होती आणि अंपायरला कोणताही संकोच नव्हता मनामध्ये हा डिसिजन देत असताना. पुन्हा आपण पाहूया आता थ्रो त्याचा. हर्षल स्ट्रायकिंग एंडला उभा होता आणि या फ्रेममध्ये आतापर्यंत प्रतीक नाही. शेवटच्या क्षणाला त्याची बॅट जरूर फ्रेममध्ये आली, ती देखील हवेत होती. फार लांब पॉपिंग क्रीज पासून
सोळाला 2 नवीन बॅटर वेदांत पाटील हे जे विकेट पडतात त्यामुळे आता या मॅच मध्ये पडले ते फुल लेंथ बॉल खाली लागलाय सिलिमिडॉनकडे. एक धाव सहजरित्या आपण बघितली आणि सिंगल सोबत धावफलकावरती मात्र धावा 17. बॉल बाकी आहेत अजून 21 आणि 21 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे ती चिरादेव सागावला. सूरज भोईर या बॅटिंग ऑर्डर मधला महत्वपूर्ण बॅटर सध्याच्या घडीला. चिन्मयची विकेट, प्रतीकची विकेट, वेदांत आहे, रितेश आहे, पुरुषोत्तम आहे, राम मंत्रे आहेत, राहुल जाधव आहेत, रोहित भोईर मात्र नाहीये. कदाचित यंदा कर्तव्य असावं. हर्षल देखील चर्चा करत होता या मॅचला सुरू होण्याअगोदर. हर्षल पाटील फार चांगले मित्र आहेत त्यांचे. 17 धावा, 2 विकेट. सूरज ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल स्मॅश केलाय, कव्हर्सला बॉल निघालाय पहिल्या बाउन्स वरती. 4 धावा. गोलंदाजाने आतापर्यंत या षटकामध्ये बॅटर्सला डॉमिनेट केलं होतं. बाउंड्री येत नव्हती. सूरज जसा आला स्ट्रायकिंग एंडला, आउट कटर टाकला, फार बाहेर टाकला होता, जागा दिली, स्मॅश केलाय, चौकार आलाय. धावा 21. लॉफ्ट केला, हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड चाललाय. लॉंगॉनने चान्स घेतली आहे, अटेम्प्ट तर केला बॉलला अडवण्यासाठी, मात्र तो सफल. 4 धावा, चौकार. रिप्ले थोडासा पुढे, हेलिकॉप्टर उडवला, लॉंगॉनला फिल्डर येत होता पण बॉल पडल्यानंतर किती वळला डाव्या बाजूला पा, त्यामुळे फिल्डरच्या बॉडीलाही स्पर्श न करता बॉल निघून गेला. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वरती. आणि इक्वेशनचा विचार केला तर बॉल आणि बाकी आहेत ते 19 आणि 19 बॉलमध्ये धावा पाहिजेत 29. सूरज भोईर जबाबदारीने खेळ करतोय. 8 बॉल 22 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि जसा बॉल येतोय तसं उत्तर देतोय. मेरिटवरती खेळतोय आतापर्यंत. P2 शेवटचा बॉल. थोडासा डबल माइंड झाला की काय. बॅटचा फ्लो पूर्णपणे त्याने थांबवला. ऍक्शन रिप्ले. रोशनचा शेवटचा बॉल गुड लेंथला पडला, आत आलाय झपकन. ऑफ कटर चांगला. आता 25ला 2 षटकांचा खेळ संपला. 18 बॉलचा खेळ बाकी आणि चिरादेव सागावला बनवायचा. 18 बॉलमध्ये सानवी 11 पडलेच्या अगेन्स्ट 29. मिनिट्स तुम्हाला 4 षटकं टाकायचे. सानवी 11 पडले. प्रत्येक संघनायकाला विनंती आहे, लक्षात ठेवा आपण पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांचा आतच टाकायचे आहेत, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला पेनल्टी बसू शकते. 18 बॉल आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. 25 धावा ॲज अ कम्पेअर तिकडे 24 होत्या आणि विकेट देखील 2 होते. 1 धाव फक्त पुढे आहेत. 18 बॉल 29 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ती चिरादेव सागावला. चिन्मय आणि त्यासोबत आपण विकेट बघितली ती प्रतीकची रनआउटची विकेट होती. भावेश मात्र कंटिन्यू करतात 3rd ओव्हर. हे जे षटक आहे इथून पडले मॅचमध्ये येऊ शकते, अन्यथा पाहूयात वेदांत आणि सूरज काय करतात. अटॅक करतील की फक्त पुढे ढकलतील या मॅचला, लास्ट 12 बॉलमध्ये चान्स घेतील. ऑफ स्टंपचा जास्तीच बाहेर आहे. वाईडचा सिग्नल आलाय. वाईडने धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय 26. भावेश मात्रे हर्षल पाटील जे कर्णधार आहेत थोडंसं चर्चेत राहिलं आहे भावेश, कारण या सीझनमध्ये त्याला थोडा मार पडतोय पण कमबॅक त्यालाही करावा लागणार आहे. जिद्दी प्लेअर आहेत. गोलंदाजी आपण सर्वांनीच मागच्या काही हंगामांमध्ये त्याची बघितली आहे. इव्हन लास्ट टू लास्ट सीझन
RBP कपमध्ये बेस्ट बॉलर होता. 15 विकेट्स त्याने काढलं त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फुल लेंथ आहे, पायाला लागला नाही, अन्यथा अपील झाली असती. स्टंपला लागला, त्यानंतर एक धाव. त्यामध्ये आपण सूरज आणि वेदांतकडून बघितली. सिंगलने धावसंख्या मात्र पुढे जात असताना 27 बॉल आणि बाकी या ओव्हरऑल आपण विचार केला तर 17 बॉलचा खेळ बाकी आणि 17 बॉलमध्ये 27 धावांची अजूनही गरज आहे. ती बॅटिंग करणाऱ्या सागावला मॅच बनवू शकते इथून जर मोठे फटके या ओव्हरमध्ये आले नाही. सूरज आता स्ट्रायकिंग एंड आलाय, जबाबदारी आणि आतापर्यंत तो सेट बॅटर आहे. 9 बॉलमध्ये 22 धावा. वेदांत पाटील कदाचित पॅव्हलियनमधूनच हे सांगून त्याला पाठवलं कॅप्टनने की तुला सूरजला स्ट्रायकिंग एंडला आणायचं आहे. सूरजकडून मोठे फटके येतात, सेट बॅटर तो आहे. त्याने जर अटॅक केला, धावा वेगाने आला तर या मॅचमध्ये आपण लवकर या धावा चेस करू शकतो. वेदांत सध्या तरी थोडासा संयमी खेळतोय, मात्र सूरजने दाखवून दिलंय टप्प्यात त्याचा बॉल आला तर त्याने कार्यक्रम केलेला आहे. मग पॉवर प्ले देन आता थर्ड ओव्हर. 17 बॉलमध्ये अजूनही आपण पाहतोय 27 धावांची अजूनही गरज आहे. अर्धा पल्ला पार झालाय, अर्धा करायचा आहे. मात्रे फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केलाय, कवचला फील्ड डीप मध्ये जरूर आहेत. एक धाव कम्प्लीट डिलीट, डबलला चान्स घेत होता सूरज पण थ्रो चांगला आलाय. या डावामध्ये फिल्डिंग चांगली झालेली आहे. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय ती 28 बॉल आणि बाकी आहेत या मॅच मधले आता 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये बॅटिंग करत असताना 26 धावांची गरज आहे. चिरादेव सागावला नेट टू नेट फाईट आहे सध्या तरी. हे जे षटक इथे जर धावा आला नाही, लास्ट ओव्हर अक्षय देन आपण अनऑर्थोडॉक्स पद्धतीने ऑन साईडला टर्न करायचं होतं. फाईन लेग आत आहे, तिकडेच मारायचं होतं, नाहीच जमलं वेदांतला. वेग प्रचंड होता या बॉलमध्ये आणि जसा शफल झालाय ऑफ स्टंपचा फार जवळून गेलाय बॉल. स्टंपलाही लागण्याची शक्यता होती पण हवा स्टंपला लागली असेल. धावसंख्या थांबली 28 धावा. धाव फलकावरती आहेत. 15 बॉलमध्ये 26 धावांची अजूनही गरज आहे. मॅच बनत चालली आहे. डॉट बॉलने मॅच बनणारे पडलेसाठी, मोठ्या फटक्याने मॅच बनणारे सागावसाठी. खेचून मारलाय समोर, लॉंग ऑन द फिल्डर येतोय, चान्स नाही त्याला. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा वेदांतचा षटकार. फ्रेंड सर्कलमध्ये मित्रांसोबत असताना एखाद्या मित्राला टपली कशी देतो तसा हा फटका होता. सहज अगदी पाहायला मिळाला. टायमिंग आणि बॉलला टपलीच दिली वेदांतने. षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 34 बॉल आणि बाकी आहेत आता 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या चिरादेव सागावला. षटकाराला भावेश लागेल. मी अगोदरच म्हणालो मॅचचं मोमेंटम सध्या सागाव खेचण्याचा प्रयत्न करते. स्टेप आउट झालाय, व्यवस्थित बॅटवरती मिळालं नव्हतं. बॉल पॉइंटला, फिल्डर मागे बॅकअप डीप मध्ये होते. कदाचित डायरेक्टला चान्स घेतली असती, अनेक धाव गेले असते, त्यामुळे तो फिल्डर थांबला. डायरेक्टला त्याने चान्स घेतली नाही. एक धाव कंप्लीट करू दिले. सिंगलने धावा पोहोचल्या 35 वरती. बॉल बाकी आहेत 13, धावा पाहिजेत 19. मॅच इथूनही बनवू शकते. भावेशला विकेट काढावी लागेल. सेट बॅटर आहे सूरज, स्ट्रायकिंग एंडला तो सध्या. आणि शेवटच्या बॉलवरती पाहूयात, सूरज मात्र भावेश अगेन चान्स घेतोय मोठ्या फटक्यासाठी की भावेश चान्स घेणार आहे सूरजच्या विकेटसाठी. 13 बॉल 19. चान्स घेतली आहे, विकेट येते का? ओ कॅच ड्रॉप. ऋतिक होता, कॅच ड्रॉप झाली आहे. ही कॅच होती की मॅच 3 षटकांचा खेळ संपला. 36 धावा, विकेट 2 पडलेत. 12 बॉल 18 धावांची गरज.
ग्राफ सध्या तरी स्क्रीनवरती आपण पाहतो आणि मनोज जोशी यस इक्वेशन तुम्हाला सांगेन 12 बॉलमध्ये 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत चिरादेव सागावला सान 11 पडलेच अगेन्स्ट. सध्याच्या घडीला आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वॅगन व्हील देखील पाहत आहोत. त्यासोबत आपल्याला DRS आणि LBW साठी देखील तो आपण काही स्पर्धांमध्ये बघितलेला आहे. हा वॅगन व्हील आपल्याला MTCने देखील दाखवलेला आहे. फर्स्ट इनिंगचा जो पडलीच होती 53 धावा त्यांनी बनवल्या होत्या. चौकार आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळाले. षटकार आपण 2 बघितले होते. डबल देखील बऱ्याच प्रमाणात आपण बघितलं. सिंगल देखील आपण बघितलेला आहेत. 7 चौकार आणि 2 षटकार आपण या पहिल्या इनिंगमध्ये बघितल्या होत्या. नेक्स्ट मॅच शिरडोनचा अगेन्स्ट बेतवडे. आस्तिक पाटील आणि त्यांच्या अगेन्स्ट तानाजी पाटील या 2 कॅप्टन्समध्ये टॉस झाला. टॉस शिरडोनच्या बाजूने लागलाय आणि बरेचसे यंगस्टर घेऊन आज शिरडोन संघ खऱ्या अर्थाने उतरणार आहे. फिल्डिंग ते करतील तानाजी पाटील आणि टीम बेतवडे. तुम्हाला फलंदाजी करायची जाऊन थांबा आपण पॅव्हलियनच्या दिशेने. सेकंड मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा. 12 बॉल 18 धावांची गरज आहे. 11 बॉलमध्ये 24ला नॉट आउट. त्याला एक जीवनदान दिलं शेवटच्या बॉलवरती. नाराज भावेश होता, नाराज अक्षय होता. त्याला माहिती आहे की मलाही गोलंदाजी करायची आहे. सूरज सेट बॅटर मैदानाचा आहे आणि सेट बॅटरला पण अशा पद्धतीने जर जीवनदान देऊ तर या मॅचमध्ये 18 धावा त्यांच्यासाठी माग नसतील. 4th ओव्हरमध्ये कुशल 12 बॉल 18 धावांची गरज आहे. सूरज स्ट्रायकिंग एंडला असेल. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर एक धाव आलेले पण कॅप्टन हर्षलने मात्र डोक्यावरती बर्फ ठेवला होता. जरी कॅच ड्रॉप झाली असली ऋतिकला त्याने सांगितलं काही हरकत नाही. 12 बॉल बाकी आहेत. 18 धावा आपल्याकडे आहेत. 18 धावा आपण डिफेंड करण्याची धमक तर ठेवतोय. पाहूयात गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. वेळ जास्त चाललेला आहे त्यामुळे विनंती आहे कॅप्टन हर्षलला की फिल्डिंग लवकर सेट करा. 12 बॉल 18 ऑन सेट डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन देन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट कव्हरचा पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. पहिला बॉल कुशल फुल टॉस आहे. स्लाइस करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा फिल्डर स्टार्ट घेतला नाही मागे गेला. हवेत बॉल असताना असं वाटलं की कदाचित स्टार्ट घेतला असता तर कॅच पर्यंत पोहोचले असते का हा प्रश्न सध्याच्या घडीला जरूर आहे. जर तरला कॉमेंट्री बॉक्समध्ये महत्व. मैदानाच्या आत तुम्हाला खेळ करायचा आहे या गोष्टींना महत्व नाही. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला विचार करावा लागतो. येस इनफिल्डची जी लाईन आहे 30 या सर्कलची. एक धाव एका धावेने धावसंख्या 37 वरती. बॉल बाकी आहेत 11 बॉलमध्ये धावा पाहिजे 17. फुल टॉसला कॅपिटलाइज सर करता आलं नाही. मागचा बॉलला सूरजला लाईन खराब. फुल लेंथ भिरकावल्या बॉलला. इट्स अ बीमर. नो बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून येतात 6 धावा. अक्षय कुंभार चांगला पर्याय होता हर्षल पाटीलकडे पण कर्णधार देखील स्वतःच्या रणनीतीने खेळत असतो. पण मी बऱ्याच वेळेला अंडर प्रेशर बघितलेले आहेत. अशा पद्धतीने जेव्हा कमी धावा असतात अक्षयने चांगली बॉलिंग केली. या मॅचमध्ये कुशलला त्याने अगोदर आणलं. कदाचित लास्ट ओव्हरमध्ये अक्षय आपल्याला ती मॅच जिंकून देईल या प्रयत्नात. टॉपायचा आहे. ओहो गोलंदाज थांबलाय. ऋतिक थांबलाय. काय करत आहेत. गोलंदाजही थांबला. दोघांना कॅच होती. दोघांनी अटेम्प्ट केलं असतं. दोघेही पकडू शकत होते. तितका वेळ होता. बॉल जितका वेळ हवेत होता. मात्र दोघेही पोहोचले नाही. देन फ्रीड देखील मी देखील विसरलो. 45 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट. बॉल बाकी आहेत 10 मध्ये 9 धावांची गरज आहे. मॅच इथूनही बनवू शकते. जे काय करायचं मी म्हणेन जास्त करून गोलंदाजांना. फुल टॉस टाकलाय. कव्हर्सला फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये रोहनने पकडली आहे कॅच. यावेळेला चुकी नाही. मॅच मध्ये येऊ शकतात. पडले 9 बॉल. चिरादेव सागावला बनवायच्यात आणि 9 धावा.
फार बाहेर होता. बॉडीवेट ट्रान्सफर करत असताना समोर हा फटका त्याने थ्रू द एक्स्ट्रावर मारला जरूर, मात्र फिल्डर होता. विकेट आले. 25 धावांचं योगदान दिलं या मॅचमध्ये सूरज भोईरने. मागच्या ओव्हरमध्ये त्याला जीवनदान होतं. इथे विकेट आली आहे. मॅच आता 9 बॉल आणि 9 धावांचे उरले. नवीन बॅटर आलेत, कॅप्टन रितेश भोईर. मॅच फसलेले आता. इथून जर या 3 बॉलवरती आणि काही विकेट आल्या, धावा जर आल्या नाही, धावसंख्या मात्र 9 वरती थांबली, तर 6 बॉल 9 ची मॅच. लास्ट वर अक्षय कुंभार लढू शकतो तिकडे. पण हे जे 3 बॉल आहेत हे फार इंटरेस्टिंग आहेत. कुशल पुन्हा तयार. ओहो, अपील आहे. लाऊड साऊंड. येस, निघाला रितेश पॅव्हलियनच्या दिशेने. आतली कडा. रितेशची विकेट येते. मॅच आता फसले. बॉल बाकी आहेत 8, धावा पाहिजेत 9. चेहरादेव सागावला. अच्छा, 2 बॉल वरती आलेला 2 विकेट्सने कुशलने मॅच मध्ये आणलंय. सानवी 11 पडलेला. आता बॉल बाकी आहेत ते 7. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये धावा पाहिजेत 9. 45 वरती 4 विकेट पडल्या. सेट बॅटर सूरज, देन रितेश आला, तोही गेला. राहुल जाधव आलेत. 8 बॉल 9. एक मोठा फटका मॅच हवा काढेल, मॅच मध्ये जरूर आणेल सागावला. पण जर तोच आला नाही, डॉट बॉल आणि विकेट येत राहिले, तर पडले देखील या मॅच मध्ये येणार आहेत. ही विकेट नवीन आहे, ही स्पर्धा आणि पहिला सामना. बेतवडे चला आपण पॅव्हलियनच्या दिशेने जाऊन थांबा. अजय पाटील अँड ऑल टीम टॉस गमावला, बॅटिंग करणार आहेत. तर शिडूने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन नेक्स्ट मॅच मध्ये घेतलाय. चॉप करायचा होता हॉपिंग क्रीज मध्ये बॉल, पण तो ऑफ स्टंपचा जास्तच बाहेर. रिटर्न क्रीजचा वाईटचा बाहेर आहे. वाईटचा सिग्नल अंपायरचा आलाय. टीम रिव्ह्यू नाही वाईटसाठी. या सूचना मी ऑलरेडी तुम्हाला केलेल्या आहेत हर्षल. टीम रिव्ह्यू फक्त रनआउट आणि वेस्ट नो बॉल. येस, टीम रिव्ह्यू नाहीये. अंपायरला जर वाटलं तर ते घेऊ शकतात. अंपायरचा सिग्नल वाईट आहे, ते कॉन्फिडंट आहेत. सो हर्षल पाटील प्लीज आपण मॅचला सुरुवात करा. आता टीम पडले. वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 46. 8 बॉल 8 ची मॅच पुन्हा. 9 बॉल 9चा सामना होता. विकेट आली रितेशची, वाईट आला. 8 बॉल 8 ची मॅच आले. 2 बॉल आणि टाकायचे आहेत. हे जे 2 बॉल आहेत, चान्स राहुल घेणार आहे की पाहूयात लास्ट ओव्हर मध्ये ते जातील. बॉलर्स बॅक, कॉट अँड बोल्ड. 1 more विकेट डाऊन. 1 more विकेट डाऊन. 46 ला 5. सागाव. गाणं वाजत असताना मात्र जो पक्षी आकाशामध्ये उडतोय, घार आहे. आय डोंट नो, बट सुंदर टेलिकास्ट. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट live.in. मॅच फसली आहे सध्याच्या. विकेट गेल्या. सेट बॅटर सूरज, देन रितेश, देन राहुल आणि आता नवीन बॅटर आले अवधूत म्हात्रे. हा देखील असा एक बॅटर आहे, कधी अंडर प्रेशर तो मैदानाच्या आत आला तितकंसं प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती तर कधीच जाणवत नाही आणि चांगला खेळ देखील केलेला. पण सुजलने या मॅचमध्ये आणले. मागच्या 3 बॉलवरती जर वाईट नसता तर विकेट हॅट्रिक देखील असती. 3ही बॉल विकेट त्याने काढले. 7 बॉल 8 धावांची गरज आहे. पडलेच्या अगेन्स्ट खेळत असताना सागाव पहिला सामना आई गावदेवी चषक 2025 घेसरच्या स्पर्धेमधला शेवटपर्यंत येतोय. 7 बॉल 8. फुल लेंथ होता. वेळ खेळला. डीप एक्स्ट्रावर थोडासा लांब चान्स त्यांनी कॅच साठी घेतले. बॉल मागे चाललाय. तिकडे मिसफील्ड झाला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. कॅच तर नव्हतीच. अनुमान चुकला तिकडे फिल्डरचा. 4 धावांनी आता उरल्या शेवटच्या 6 बॉल मध्ये
4 धावा विजयासाठी सागावला. प्लीज 6 बॉल 4 धावांची गरज आहे. विकेट पहिल्या डावामध्ये 5 पडले होते, इकडे पडलेले 5. विकेटची बरोबरी आहे. टॉस सागावचा होता. अक्षय बॉलिंग मार्क वरती चाललाय. दुसऱ्या बाजूने 10 खेळाडूंची टीम मीटिंग आपण बघितली, मात्र अक्षय बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. त्याला माहिती आहे आपल्याकडे त्या फक्त 4च धावा. विकेटची बरोबरी आहे. टॉस तुमचाच आहे सागाव. 6 बॉलमध्ये आता 4 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचची तयारी आणि आज बरेचसे नवीन चेहरे शेडोन संघ इंट्रोड्यूस करणार आहे. 11 मधून मला वाटतं की 5 ते 6 नवीनच आहेत. डेब्यू करतील काय थिंक आजच्या स्पर्धेमध्ये की खेळलेले आहेत अगोदर आस्तिक. प्रत्येक गावामध्ये आपण 2-3 टीम सर्रासपणे पाहतात. प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने खेळाडू घडतायत, बनतायत. हा जो पुढचा सामना, एका बाजूला आस्तिक पाटील शिडोनचा कॅप्टन, तानाजी पाटील बेतवडेचा कॅप्टन. दोन्ही टीम्स रेडी आहेत. मात्र वळत या मॅचच्या दिशेने 6 बॉल 4ची गरज असताना वेदांत स्ट्रायकिंग एंडला तर अक्षय कुंभार आला. लास्ट ओव्हरची जबाबदारी धावा जो चौकार आला शेवटच्या बॉलवरती कुशलचा, त्यामुळे अंतर फक्त 4 धावांचं. सुरुवातीचे 2 ते 3 बॉल फार महत्वपूर्ण असतील. अक्षय तयार, चला वेळ घेऊ नका प्लीज. पहिला बॉल पुढे आलाय. सॉफ्ट हँड ड्राईव्ह करायचं होतं. आतली कडा बॉल चालला मिड विकेटला. डबलला चान्स घेतली. आता मिसफिल्ड झाली आहे. दोघंही थांबले होते. जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉलला निशांतने पकडलं असतं तर धाव दुसरी गेली नसती. त्याला असं वाटलं दोघेही 2चा प्रयत्न करतात. त्याने मिसफिल्ड तिकडे. मॅच जेव्हा अंडर प्रेशर असते, जो प्रेशर हँडल करेल तो या मॅचकडे पुढे जाणार आहे, विजेता बनेल. पुढे आलाय पा, रिक्स न घेता लेन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ऑनसाइडला ढकलून दिलं बॉलला. 2 ने धावा 52. 5 बॉल 2ची गरज आहे. सिलिमिडॉन आणि डीप मधले जे फिल्डर आहेत ऑलरेडी जो स्टार्ट घेऊन ते पुढे येतात, ते आता ऑलरेडी पुढे उभे आहेत. 5-2. लाईन पाहावी लागणार आहे. लेग स्टंपचा बाहेर. शाहिद मुमीन सिग्नल आला अंपायरचा वाईड. स्कोर इज लेव्हल. 53 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता 5 बॉल 1 धावेची गरज. विकेटची बरोबरी आहे. विकेट जरी गमावली नाही, धाव जरी बनली नाही तरी सागावला चालेल, पण पडल्याने विकेट जर मिळवली तर 1 धाव तुम्हाला बनवावीच लागेल. 5 बॉल 1. कमी गतीने टाकला. ड्राईव्ह केला. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे. थ्रो येतोय, तो खराब आहे. डायरेक्ट हिटला चान्स त्याने घेतली. मॅच संपली. 5 विकेट राखून हा सामना जिंकला चिरादेव सागावने. अभिनंदन टीम सागाव. हार्ड लक सानवी 11 पडले. लास्ट ओव्हरमध्ये धावा पाहिजे होता. अक्षयने जरूर तिकडे फाईट बॅक दिला असता, मात्र जो चौकार आला कुशलच्या 4th ओव्हरच्या लास्ट बॉलवरती, तिथून त्या मॅचमध्ये आले. मॅच समरी स्क्रीनवरती आहे आणि आता वळत आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचकडे. दोन्ही टीम्सला विनंती आहे, हस्तांदोलन तुम्हाला करायचं आणि त्यानंतर या मैदानाच्या बाहेर यायचं. आपण वळूयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे. खरं तर 3 प्लेयर प्रबळ दावेदार आहेत सध्या तरी मॅन ऑफ द मॅच, पण त्यामधून 9 बॉल 19ला नाबाद जो राहिला आणि गोलंदाजी करत असताना स्लॉग ओव्हर मध्ये ज्याने कमबॅक केलं, 2 विकेट त्याने काढल्या. वेदांत पाटील मॅन ऑफ द मॅच.
वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. पहिला सामना आपण एन्जॉय केला. वेदांत पाटील मॅन ऑफ द मॅच आहेत. 19 धावा नाबाद आणि गोलंदाजी करत असताना स्लॉगरमध्ये जबरदस्त गोलंदाजी. आदरणीय भगवानजी भोईर साहेब यांच्या शुभस्य आपण सामनावीरचं पारितोषिक देतोय वेदांतला. सूरजने चांगला खेळ केला होता. 25 धावा त्याच्या बॅटमधून आला होता. अवधूतने देखील जबरदस्त बॉलिंग करत असताना महत्वपूर्ण क्षणाला वेदांत एक चौकार देखील ठोकला होता. मान्यवरांचा आभार. वेदांत थोडासा थकलेला आहे, हरकत नाही. वळत आपण आता नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण सन्मान करूयात. मंचावरती भगवान भोईर साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेन चेतनजी भोईर यांना, आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत, त्यांच्या शुभस्य आपण आज सन्मान करूयात. या चेतन भाऊ. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आदरणीय भगवानजी भोईर साहेब आणि चिंतामणजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. बेतवडे टीम ओपनिंग पेअर पाठवा. महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल आणि हे आकर्षक ट्रॉफी फार आकर्षक आहे. छत्रपतींचा प्रतापगड आणि त्यासोबत त्यांचं छायाचित्र